एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या निलेश उर्फ बबलू खैरे यांच्या पदग्रहण सोहळ्याला काँग्रेस भवन इथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि घोषणाबाजी करत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं जल्लोषात स्वागत केलं। यावेळी खासदार शोभा बच्छाव, डॉक्टर कैलास कमोद, राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, निरंजन टकले, विजय राऊत, भरत टाकेकर, वत्सला खैरे, सुफी जैन, ज्ञानेश्वर गायकवाड, स्वाती जाधव, गौरव पानगव्हाणे, लक्ष्मण जायभवे यांच्यासह शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित शहराध्यक्ष निलेश उर्फ बबलू खैरे यांनी संघटन विस्तार, पक्ष बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केला। यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की निलेश उर्फ बबलू खैरे यांची जबाबदारी आता अधिक मोठी झाली आहे। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। तरुण, धडपडणारा, पक्षनिष्ठ आणि काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता म्हणजे बबलू खैरे आहे। नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, वाढतं धुळीचं प्रदूषण, झाडांची कत्तल आणि विविध नागरी समस्यांबाबत काँग्रेसनं अधिक आक्रमक भूमिका घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय। जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा, प्रशासनाला जाब विचारा, विकास कामं गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, नागरिकांच्या प्रश्नांबाबत सातत्यानं निवेदनं देऊन संघर्ष करा असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। श्रेष्ठ मंडळी, ज्यांनी मी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व ऐकल्या, असे सर्व माझे मित्रांनो, काँग्रेस पक्षाचं संघटन सृजन अभियान हे राबवलं गेलं। याच हॉलमध्ये त्याची मीटिंग झाली। याच हॉलमध्ये सर्व काँग्रेस पक्षाचा उहापोह झाला आणि या खालच्या हॉलमध्ये सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत आपले जे निरीक्षक होते खान साहेब, मकसूद खान साहेब, त्यांनी जाणून घेतलं। मला गाडी मात्र म्हणजे माहिती नव्हती की माझ्यावर ही जबाबदारी दिली जाते, परंतु ज्या वेळेस माहिती मिळायला लागली की जेवढेही लोक खाली भेटले त्यापैकी 95 ते 97% लोकांनी माझं नाव सांगितलं। ग्रामीण भागातून पण त्यांनी मकसूद खान साहेबांनी पडताळणी करून घेतली
आणि ते क्रॉस चेक करायचं, याला अध्यक्ष केलं तर काय होईल, त्याला अध्यक्ष केलं तर काय होईल, आणि मग ते खडा टाकून बघायचे की बबलू खैरेला अध्यक्ष केलं तर काय होईल, मग त्याला सकारात्मक उत्तर यायचं. आणि ह्या माध्यमातून ही नेमणूक झाली. त्यानंतर आपले सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कानावर टाकून त्यांनी सुद्धा या नियुक्तीला संमती दिली. तर आजचा हा जो कठीण काळ आहे, म्हणजे स्थानिक पातळीवर असू द्या, राज्य पातळीवर असू द्या, केंद्र सरकारच्या केंद्रीय पातळीवर असू द्या, सर्वच पातळीवर काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याची जबाबदारी मला समजते. ज्या वेळेस एक गोष्ट माझ्या कानावर येते की तुझं नाव 95% लोकांनी सांगितलं, तर याचा दुसरा अर्थ होतो त्या 95% लोकांना माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे. ज्यावेळेस माझे पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक त्याला सहमती देतात, त्यावेळेस सुद्धा ती जबाबदारी अजून वाढते. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठच्याही प्रकारची गटबाजी न करता, कुठच्याही प्रकारच्या नाशिक शहरातील सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय न करता, आजच्या या उद्देशच तो होता की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन म्हणजे शेतकऱ्याच्या देठालाही हात लावू द्यायचा नाही अशा फरमान सोडलं होतं, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातील ज्या ज्या लोकांनी काँग्रेस पक्ष वाढावा, मोठा व्हावा यासाठी काम केले, ते सर्व योगदान मी लक्षात ठेवून त्यांना बरोबर घेऊन काम करेल. ही सामायिक भूमिका असते, ज्याच्यामध्ये फक्त अध्यक्ष झाला आणि त्यांनी हुकूम सोडायला सुरुवात केलं असं काम होत नाही. कोणीतरी कॅप्टन झालं तर कोणाला तरी बॉलिंग करावं लागते, कोणाला तरी बॅटिंग करावं लागते, उरलेल्या सर्वांना बॅटिंग करावं लागते. एक टीम वर्क आहे आणि त्याचं भान ठेवून की माझ्या जुन्या सहकाऱ्यांना, नवीन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, जुने जेवढेही मार्गदर्शक नेते मंडळी आहे यांच्या कानावर प्रत्येक गोष्ट घालून त्यांची संमती घेऊन हा काँग्रेस पक्ष या शहरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करेल. या शहरामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याला अंकुश ठेवण्याचं काम आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहे. पदग्रहण समारंभ व्हायच्या अगोदर सुद्धा प्रदेश काँग्रेस कमिटीने जे जे कामं आम्हाला सांगितली, जी जी आंदोलनं आम्हाला करायला सांगितली, ती आम्ही प्रमुख भूमिका म्हणून ती केलेली आहे. या पुढच्या काळात सुद्धा जनतेच्या भल्यासाठी जे जे करावं लागेल ते करेल. सामान्य कार्यकर्त्याला, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला त्याच्या भागामध्ये प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल यासाठी प्रामुख्याने काम करायचं आहे. जो काँग्रेसचा कार्यकर्ता जिथे राहतो तिथे त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. तो एकटा जरी असला तरी त्याच्या घराजवळ आम्ही 20 जण घेऊन जाऊन तिथे दाखवू हा आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि 20 जण त्याचे कार्यकर्ते, त्याला तिथे प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानंतर उरलेले सर्व लोकांना एकत्रित करून पक्ष संघटना बांधणीसाठी आम्ही काम करू. पक्ष ज्या ज्या आदेश देतील, ज्या जे आमच्यावर जबाबदारी टाकतील, ती सर्व जबाबदारी आम्ही पक्षाची आदेश पाळू. कोणावरही अन्याय होणार नाही, कुठचीही गटबाजी होणार नाही. गत काळामध्ये कोण माझ्याशी कसं वागलं, कोणी कशी वागणूक दिली, कोणी काय केलं, याचं कुठच्याही माझ्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता सर्वांना मी बरोबर घेऊन काम करेल ही ग्वाही देतो. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सर्व करेल ही आपल्याला मी वचन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा हा सोहळा अत्यंत सुंदर सोहळा आहे आणि आजचा दिवसही चांगला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस आणि माझा ते टाइम सुद्धा जर तपासला तर हाच टाइम असेल. एक जबाबदारी घेण्याचा, सन्मान घेण्याचा, तेवढं जबाबदारी घेण्याचा अशा प्रकारचा हा प्रसंग आजच्या निमित्तानं येथे आहे. आपले तरुण नेतृत्व बबलू खैरे यांना आता काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे. कारण जे वत्सला अक्कांचा मुलगा आणि धडपडणारा कार्यकर्ता एवढीच ओळख होती. वत्सला अक्का म्हणजे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व, काँग्रेसची एकनिष्ठ, इतक्या त्याला गटतट माहित नाही असेल, काँग्रेस असेल तिथं हजर राहणार बरोबर. आणि त्यामुळे सगळे संस्कार घेऊन आता बबलू खैरे हे शहराचं नेतृत्व करणार आहे. त्यांचं स्वागत, त्यांना शुभेच्छा या निमित्तानं आपण सर्वजण देतो. जास्त वेळ भाषण मी करणार नाही. एक सांगेल का, काँग्रेस एक खोर परंपरा असणारा पक्ष आहे. परंपरेबरोबर विचार जे आहेत ते देशाला बरोबर घेऊन जाणारे विचार आहेत. कोणता विचार काँग्रेसचा असं जर आपल्याला विचारलं तुम्ही तर अत्यंत सोपं उत्तर आहे त्याला की आपल्या राज्यघटनेमध्ये प्रियांबल मध्ये जे मूलभूत तत्व सांगितले ते काँग्रेसचे विचार आहे. म्हणजे राज्यघटना लोकशाही आणि काँग्रेस वेगळी काढता येत नाही.
सिंपल लागते सोपं. असा पक्ष कदाचित आज आपल्याला वाटत असेल की अडचणीत आहे. खरंय, अडचणीत आहे. काँग्रेस नाही अडचणीत. त्या विचारधारेवर, त्या लोकशाहीवर, त्या राज्यघटनेवर जे हल्ले होत आहेत त्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून एक कठीण काळामधून संपूर्ण देश जातो आहे, देशच जातो असं समजू नका. आपली लोकशाही सुद्धा कठीण परिस्थितीतून जाते आहे. आणि म्हणून ही लोकशाही वाचवायची, हा देश वाचवायचा, इथलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायची, बंधुता अबाधित ठेवायची असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही. आणि ही जबाबदारी देशामध्ये राहुलजी अत्यंत समर्थपणे पेलत आहेत, प्रियंकाजी समर्थपणे पेलत आहेत, खरगेजी समर्थपणे पेलत आहेत. आणि त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्या आपल्या जागेवर आपली आहे. त्यामध्ये शहर सांभाळण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. देशात काय चाललं हे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. पूर्णपणे लोकशाहीची गळचिपी चालू आहे. लोकशाहीचा श्वास तोडला गेलेला आहे. न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे त्या काय वाटून जात आहे. स्वायत्त संस्था ईडी असेल किंवा आपण पाहतो निर्णयाच्या संस्था आहेत, स्वायत्त संस्था सीबीआय असेल, इन्कम टॅक्स, सगळ्यांचा वापर राजकारणाकरता होत असं दिसतंय. निवडणूक आयोगच राहिला नाही अशी अवस्था झालेली आहे. हे सगळं पुन्हा दुरुस्त करण्याची जबाबदारी, हे मोडण्याचं काम चाललंय, हे पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्यावर येणार आहे. लक्षात ठेवा, एक दिवस येणार आहे. जनता जागृत होत असताना मला दिसते आहे. काय घडलंय कसं आता विधान परिषदेच्या बंगालमध्ये काय घडलंय, माझं काय घडतंय पहा. विधान परिषदेच्या निवडणुका चालल्या राज्यामध्ये, सगळ्या पद्धतीचा वापर, गैरवापर सगळ्यात, एवढे गैरमार्ग, सगळ्या गैरमार्गाचा वापर केवळ सत्ता मिळवण्याकरता भारतीय जनता पक्ष करतो आहे. कोणतीच बाब नाही, दहशत आहे, पैसा आहे, सगळ्याचा वापर चाललेला. आपल्याला प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यातून मार्ग काढत पुढे जायचंय. जनता आपल्याबरोबर घेण्याकरता काम करावं लागणार आहे. आणि म्हणून खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. मी जास्त काही बोलत नाही, परंतु एक सुरुवात तुम्हाला करण्याकरता एक चांगली संधी मला आज दिसते. काय संधी तुम्हाला? आज मी येत होतो नाशिक मध्ये, नाशिक रोड पासून इथपर्यंत यायला मला 1.5 तास लागला. नाशिकची अवस्था इतकी वाईट दिसते. खरं नाशिक हे माझं सुद्धा आवडतं शहर आहे. मला असं वाटत असतं का महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर नाशिक तसं म्हणलं तर. माणसं चांगली, हवा चांगली, पाणी चांगलं, विचारवंतांचं शहर आहे. खरं आज हे सगळं असताना दुभाजक असतात ना रस्त्याचे, त्याच्यामध्ये बाबळी वाटलं जातात. काय 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 तुम्ही पाहता कुठं गेलो आम्ही, काही आहे मला माहिती असली नसतंय, कामं चालले असतील, पण त्याला काही शिस्त असली पाहिजे का नाही. अत्यंत हलाखीची परिस्थिती, अत्यंत वाईट अवस्था शहराची केलेली आहे. नागरिकांचे सुद्धा खूप हाल होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक निमित्तानं सांगेल की तुम्हाला सगळ्यात मोठी जबाबदारी ही आहे की आज अनेक प्रश्न आहेत, महागाईचे, बेरोजगारीचे, भ्रष्टाचाराचे आहेत प्रश्न आपल्याला देशाचे आहेत. राज्य सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेला गेलंय, राजकारण खालच्या थराला गेलंय, हे सगळे. पण आता तुम्हाला आता ह्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या जनतेच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या जिथे जिथे गोंधळ चाललाय, अडचणी झाल्या, तिथे तुम्ही उभे दाखवा की आहे अडचण दूर करण्याकरता आमचा कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता उभा. जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत. प्रशासनाला भाग वाटला पाहिजे की काँग्रेसचे कार्यकर्ते आता काही सहन करायला तयार नाही. हे जनतेचे प्रश्न सोडवायला उभे राहिलेले. प्रशासनाला भीती वाटली पाहिजे. आजची जी सगळी वाहतुकीची, सगळी रस्त्यांची अवस्था आहे ती दुरुस्त करण्याकरता प्रशासनाला भाग पाडायचं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा मिटिंग घ्यायला लागलं पाहिजे की चला हे दुरुस्त केलं पाहिजे, नाही तर आता ही जनता काय त्यांच्या बरोबर राहणार नाही. नाशिक शहराची दाखवून द्यायचं महानगरपालिका आहे की नाही असं वाटावं. माझं ते नगरसेवक काही मित्र आहेत आपले थोडेफार येत, पण काय त्यांना सुद्धा शहर फिरताना वाटतं का नाशिक काय अवस्था आहे त्यांची. इकडून महानगरपालिकेत आता आपले बोलतील, त्यात बोललंच पाहिजे त्यांनी, परंतु जे बाकी सुद्धा नगरसेवक त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे की काय चाललंय तुझ्या नगर. ते जायचं तुला बस फुल द्यायचं, मग विचारायचं तर तुझ्या वार्डात काय चालतंय.
त्या सगळ्यांना गुलाबाचं फुल द्यायचं पहिलं, मग विचारायचं यार तुझ्या वाटत काय चाललंय, काय रस्त्याची अवस्था आहे, काय पाण्याची अवस्था आहे, काय धूळ उडते, झाडं पण वाढायला लागले, रस्त्याला झाडं यायला ठीक आहे. म्हणजे काय वृक्षारोपण नाही चाललं यांचं, येड्यामुळे वाटून राहील आणि चांगले झाडं तोडायचा कार्यक्रम चाललाय, जे जपायला पाहिजे ते तोडायचा कार्यक्रम चालला. वेगळे झाडं रस्त्यामध्ये वाढतायत, खरंच पहा त्या नजरेनं पहा, धूळ झाली सगळे रस्ते. तुम्हाला पहिला कार्यक्रम हा घ्या तुम्ही, सगळ्यात महत्वाचं. आज काही नाही, आता सुरुवात आहे, सिंहस्था करता काम झालं पाहिजे, गुणवत्तेचं झालं पाहिजे, याची काळजी घ्या. आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते गुणवत्तेचं काम होतं की नाही यावर लक्ष ठेवतोय असं म्हणा फक्त. आता तुम्ही कामाच्या तळ उभं राहा, डांबर टाकलं होतं की नुसतं ऑइल होती तर काळ हे पाहून घ्या, सिमेंट टाकतं तर काय करतायत. आता गुणवत्तेचं काम करून घ्यायची जबाबदारी आम्ही घेतली म्हणा. जिथं चुकलं असेल तिथं आरडाओरडा करा, निवेदन द्या, तिथं भाग पाडला पाहिजे. सांगितलं का गुणवत्तेचं काम करून घेण्याकरता काँग्रेस उभी. शेवटी जनतेचे प्रश्न अनेक आहेत, थांबते मला. पण आता नाशिक शहरात जे दुरवस्था आहे, नाशिक शहराचे तुम्ही आता अध्यक्ष असल्यामुळं या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर जाऊ, या आता जे गरजेचे प्रश्न त्याच्यावर लक्ष द्यावं असं मला वाटतं. नंतर तुम्हाला इतर एक प्रश्न घ्यावा लागतील मला.